औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामधल्या एका शाळेतल्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मारहाण करतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झालाय। पालकांच्या तक्रारीनुसार सिल्लोड पोलिसात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिल्लोडच्या जे शाह इंग्लिश स्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली। या विद्यार्थ्याला फक्त शाळेचा गणवेश न घालून आल्यानं मुख्याध्यापकाने जबर मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केलाय। मुख्याध्यापक वर्गात आले आणि त्यांनी मुलाला मारहाण केली। त्यानंतर त्याचे केस ओढत त्याला लॉबीमध्ये आणण्यात आलं आणि ऑफिसमध्ये देखील मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केलाय। या मारहाणीमुळे मुलगा नैराश्यात गेला असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। गणवेशासोबत अभ्यासात केलेल्या चुकांचं कारण देत सुद्धा मुख्याध्यापकांना मारल्याचं मुलगा सांगतोय। पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल हक्क कायद्यानुसार शाळा आणि मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय। मैंने एक दिन काला ड्रेस पहना तो उन्होंने घचंडी दबाया और मुझे कॉलर पकड़ते खींचते ले गए। फिर वहाँ रिसेप्शन काउंटर पे बाल खींचे जम के ये हुआ मेरे साथ। फिर वो बोलते ये लिख के दे नहीं तो टीसी दे दूंगा। फिर वो मारा, फिर बहुत, फिर टीसी का दिया, फिर मैंने लिख के दिया उनको माफ़ीनामा। मेरा बच्चा ने उस दिन 11 तारीख को यूनिफॉर्म नहीं पहनने की वजह से वो जीएस शाह स्कूल के प्रिंसिपल ने मेरे बच्चे को बेरहमी से मारा, उसके बाल पकड़े। मेरा बच्चा डिप्रेशन में है सर, मैं क्या करूं, मेरे को न्याय चाहिए, न्याय चाहिए। शाळेने मात्र सर्व आरोप फेटाळले। मुलाला मारहाण झालीच नाही तर त्याला फक्त कॉलर पकडून भीती दाखवण्यात आल्याचं मुख्याध्यापक म्हणतात। हा मुलगा शिक्षकांसोबत उद्धट वागत होता। त्याचा जाब विचारला असता माझ्यासोबत सुद्धा मुलगा उद्धट वागल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलंय। क्लासमध्ये शिकवत असताना तो विद्यार्थी मला उद्धटपणे वागला। याच्यावरून असं लक्षात येते की तो विद्यार्थी त्या पद्धतीचा आहे। त्याला समज देण्यासाठी सुद्धा मी त्याला क्लासमध्ये, माझ्या जवळच क्लास आहे, त्या क्लासमधून मी त्याला इथं घेऊन आलो। तो सॉरी पण म्हणाला। मला असं लक्षात आलं की आता विद्यार्थी कंट्रोलमध्ये आलेला आहे। त्याला बसायला लावलं मी तिथं आणि बसवल्यावर त्याला म्हणलं की यानंतर तुम्ही असं झालं नाही पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांचं। या आधीही अशा घटना अनेक ठिकाणी घडल्यात। मुलांना शाळेत मारू नये असा कायदा सुद्धा आहे। असं असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना वारंवार घडतायत। त्यामुळे कायद्याची भीती गुरुजींनाही नाही की काय असा प्रश्न पडतोय। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।